तळेगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत सविताताई कृष्णा दाते यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाली आहे। या ऐतिहासिक निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सविताताई दाते या शांत, कर्तव्यदक्ष व विकासाभिमुख नेतृत्वासाठी ओळखल्या जातात। गावाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, रस्ते व पाणी पुरवठा या महत्त्वाच्या विषयांवर त्या ठोस निर्णय घेणार असल्याने त्यांनी सांगितलंय। बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायतीत एकमताचे व सकारात्मक राजकारण दिसून येत असून आगामी काळात विकास कामांना नवी दिशा मिळेल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जातोय। ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सविताताई दाते यांचे जल्लोषात स्वागत केलंय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत तळेगाव येथे। तर तळेगाव येथे ग्रामपंचायत इथून उपसरपंचपदी सविताताई दाते यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हे समाजकार्यात पुढाकार घेत आलेले आहेत। त्याचबरोबर ग्रामपंचायत मधून आपल्या सोबत आहेत आप्पा दाते सर, जे अनेक वर्षापासून समाजकार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो, असे अनेक कार्य त्यांनी अनेक वर्षापासून केलेले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांच्या मिसेस देखील बिनविरोध त्यांची उपसरपंचपदी निवडून आलेले आहेत। तर आपल्या सोबत आहेत आप्पा दाते साहेब, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी कृष्णा दाते, ग्रामपंचायत तळेगाव सदस्य। गावासाठी आपण 6 किलोमीटरवरनं पाईपलाईन आणलेली आहे आणि तिचा आज चांगला गाव उपभोग घेत आहे। आणि दुसरं सांगायचं झालं तर कोणी गरजू असली, कोणताही व्यक्ती माझ्याकडे आला असेल तर त्याची मदत आपण 100% करतो। कुठलंही काम असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, कोणत्याही कार्यात पुढाकार घेऊन मी सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पाडतो। नक्कीच सर, तुमचं कार्य तर छान आहेच। त्याचबरोबर आपल्यासोबत सविताताई आहेत, ज्या आत्ताच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की इथून पुढे देखील ते गावाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करणार आहे। नक्कीच गावाच्या विकासासाठी जे काही गावासाठी गरजेचं असेल ते खात्रीने सांगू शकतो की ते येत्या 2 वर्षामध्ये ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। तर आपल्या सोबत सविताताई आहेत, तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। प्रथम मी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांचा मी आभार मानते। इथून पुढे गावाचा विकास मी सर्व सदस्यांना सोबत घेऊन पुढचं कार्य पार पाडेल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।